सगळ्यात पहिलं पद कुठलं होतं तुमचं? मी एक उपशाखाध्यक्ष होतो. आज ज्या विभागाध्यक्षाने मला तिथे नेऊन ठेवलंय, आज त्याच विभागाध्यक्षाचं पद मला आहे. आदर्श बिल्डिंग म्हणून लकी कंपाऊंड मधली जी बिल्डिंग आहे ती कोसळली आणि तिथे निष्पाक असे 74 लोक बली पडले आणि ती मी माझ्या डोळ्यात एकत बघितली. राजसाहेबांना अटक झाली आणि जेव्हा शिळफाट्याला आम्ही आलो तर शिळफाट्याला टायर जळत होते, म्हणजे ते तुम्ही लोकांनी जाळले होते. बुलेट ट्रेनचं आंदोलन ज्यावेळेस आम्ही केलं त्यावेळेस मी स्वतः 9 दिवस जेलमध्ये होतो. शरद पाटील हा माणूस या अनधिकृत बांधकामांच्या बद्दल खूप जास्त बोलतो, अगदी पालिकेपासून ते कोर्टापर्यंत. या मागचं नेमकं कारण काय? शरद, या सर्व गोष्टी होत होत्या, तू काम करत होता, सगळ्या गोष्टी होत्या, पण कधी असं मनाला वाटलं का की आता बस झालं, खूप झालं, आता यापुढे राजकारण करण्याची इच्छा राहिलेली नाहीये, सगळं हे सोडून द्यावं, असं कधी मनाला वाटलं का? हो, तर माझा गाव मला कसा सेफ ठेवता येईल याच्यासाठी मला काही करावं लागलं तर ते मी करेल, पण इथे एकही अनधिकृत बांधकाम होऊ देणार नाही. नमस्कार मित्रांनो, मनसेची बातमी या आमच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गोष्ट महाराष्ट्र सैनिकांची आणि त्यांच्या प्रवासाची. हा जो प्रवास आपण सुरू केला होता त्याचा आज दुसरा एपिसोड आम्ही शूट करतोय. पहिल्या एपिसोडला आपण जो भरभरून प्रतिसाद दिलात, ज्या कमेंट्स आपण आमच्यापर्यंत पोहोचवल्यात, त्याच्यातून आम्हाला खरंच जी ऊर्जा मिळाली, तिथून पुढे आता येणारे जे एपिसोड्स आहेत त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आपण ते कशा पद्धतीने तुमच्यासमोर आणू यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करतोय. आज जो दुसरा एपिसोड आहे तो अशाच एका महाराष्ट्र सैनिकाबद्दल आहे, ज्याने 2006 मध्ये जेव्हा पक्षाची स्थापना झाली तिथपासून आजपर्यंत एक महाराष्ट्र सैनिक उपशाखाध्यक्ष ते आज विभागाध्यक्षपर्यंतचा प्रवास त्याने इथे पूर्ण केलेला आहे. आणि मी ज्यांच्याबद्दल बोलतोय त्यांच्याबद्दल आपण सर्वांनी बहुतेकदा कधी ना कधी ऐकलंच असेल. त्यांचं नाव आहे आपल्या शिळ विभागाचे विभागाध्यक्ष डॅशिंग शरद पाटील. नमस्कार शरद, आमच्या मनसेची बातमी या कार्यक्रमाला आपण आज इथे आलात त्याबद्दल सर्वप्रथम आम्ही आभार व्यक्त करतो. आजचा हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपले जे महाराष्ट्र सैनिक आहेत त्यांची कथा, त्यांचा संघर्ष लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतोय. आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की आजपर्यंत तुम्ही तुमची जी वैयक्तिक पार्श्वभूमी आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही पक्षामध्ये कसे आलात, कधी आलात, सन्माननीय राजसाहेबांच्या बद्दल असं तुम्ही काय बघितलं की जिथून तुम्हाला असं वाटलं की आपण पक्षामध्ये यायला पाहिजे, काम करायला पाहिजे. आणि सोबतच मला हेही जाणून घ्यायला आवडेल की जेव्हा तुम्ही पक्षात काम करायला सुरुवात केली तर तुमचे जे मित्र आहेत किंवा तुमचे जे घरातले लोक आहेत त्यांची याबद्दलची काय भावना होती? प्रथम तर मी तुमचा धन्यवाद करतो मला आज इथे बोलवल्याबद्दल. तर मी तुम्हाला सांगतो, पक्षाच्या स्थापनेपासून मी इथे आहे आणि एक माझं संघर्ष उपशाखाध्यक्षापासून तर आज विभागाध्यक्षपर्यंत आहे. पक्षाच्या स्थापने अगोदर माझ्या जेव्हा राजसाहेबांनी शिवसेना पक्ष सोडला आहे त्यानंतर जे राजसाहेबांवर लोकांचं प्रेम होतं आणि सर्वांना अशी इच्छा होती की राजसाहेब एक शिवसेनेचे संस्थापक व्हायला पाहिजे होते किंवा त्यांच्या हातात संस्था असायला पाहिजे होती. हां, पण असं न होता राजसाहेब बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर त्यांनी जो महाराष्ट्र दौरा केला त्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये पूर्ण पिंजून काढला आणि त्या पिंजून काढण्याच्या ज्या व्हिडिओ व्हायरल होत होत्या आणि तरुण जो वर्ग, राजसाहेब एक विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होते त्यावेळेस, बरोबर आहे. त्यावेळेस जर आणि तो महाराष्ट्र पिंजून काढत असताना त्यांच्या ज्या व्हिडिओ व्हायरल होत होत्या त्या व्हिडिओच्या मला त्यांच्या इकडे आम्ही एक त्यावेळेस 18 वर्ष, म्हणजे मी त्यावेळेस माझं वय 44 असेल तेव्हा, मग त्यावेळेस आज माझं वय 44 आहे. एक 24-25च्या आसपास माझं वय असेल. आणि त्या अनुषंगाने आम्ही राजसाहेबांवर प्रेम केलं आणि आमचा एक मित्र जे होते की आपण राजसाहेबांकडे गेलो पाहिजे असं सर्वांना वाटायला लागले. असं खूप मोठा आमचा असा एक फ्रेंड सर्कल होता आणि त्या माध्यमातून आम्ही खूप असे म्हणजे राजसाहेबांकडे जाण्यासाठी आमची तळमळ व्हायची. तळमळ म्हणजे मुलं आपल्या राजसाहेबांना कसं भेटायला येतं. तर त्यावेळेस या विभागात फक्त म्हणजे एकाच वर्ष अगोदर बालकृष्ण भोईर म्हणून आमचे देसाईचे विभागाध्यक्ष होते, त्यांच्याकडे आम्ही जाऊन भेटलो आणि मग त्यांनी आम्हाला पक्ष प्रवेशाचं जानकारी दिली. हे सगळं कधी म्हणजे 2007 मध्ये 2007 म्हणजे पक्ष स्थापन झाल्याच्या 5-6 महिन्यात लगेच. ओके. हां, तर अशा संघर्ष करताना मग आम्हाला राजसाहेबांकडे तेव्हा समाज विभागाध्यक्ष जरी
बालकृष्ण भैरव होते, पण त्यांची तेवढी काय तिथे टच नव्हती. पण राजसाहेब त्यावेळेस प्रत्येक एका एका व्यक्तीस सुद्धा भेटत कार्यकर्त्यालाही भेटायचे, भेटत हो. होते. तर त्यावेळेस आम्हाला एक आमचे खारघरचे केशरीनाथ पाटील म्हणून आजही ते पक्षात आहेत, तुम्ही त्यांना बघितलं असाल, त्यांचं चांगला खारघरमध्ये काम आहे. त्यांच्या थ्रोनी आम्हाला पहिली भेट राजसाहेबांची झाली. तर त्यावेळेस माझ्या जे फ्रेंड सर्कल होती, जर मी जरी 22 ते 25 वर्षाचा होतो, पण माझ्याबरोबर काही फ्रेंड सर्कल अशी होती की ते 9 वर्षाचे होते, 8 वर्षाचे होते. तर त्याच्यात तुम्हाला एक सांगतो, ज्या वेळेस आम्ही तिथे गेल्यानंतर माझा जो शाखाध्यक्ष आहे नितिकेश पाटील म्हणून, तो त्यावेळेस फक्त 8 वर्षाचा होता. अच्छा. आणि आम्ही जो आज आपला शाखाध्यक्ष आहे, हा, तुमचा. तो आज आपला शाखाध्यक्ष आहे. आणि त्याला आम्ही जेव्हा राजसाहेबांकडे घेऊन गेलो त्यावेळेस तर तेवढा हे अट्रॅक्शन नव्हतं की आम्ही फोटो काढायचे, मोबाईलच नव्हते त्यावेळेला. म्हणजे होते एक ठराविक मोबाईल होते. तर माझ्या एक मित्राकडे मोबाईल होता आणि त्या मोबाईलच्या नंतर आम्ही राजसाहेबांकडे तो नितिकेशला विचारलं. ते 2-3 जण लहान मुलं होती, तर त्यांनी कंप्लीट राजसाहेबांनी त्यांना असं सांगितलं, अरे तुझं वय किती रे? त्यांनी चुकून सांगितलं 12-13. तर पण त्याचं वय होतं 8 सहजासहजी. पण राजसाहेबांनी त्याला असं विचारलं डायरेक्ट जवळ घेऊन, अरे एवढे छोट्या वयात तू इथे असं. ती एक गोष्ट आश्चर्याची वाटली. आणि मग आम्ही तसा आमचा तो झाला आणि आम्हाला उत्साह वाटायला लागला, खूप असा उत्साह वाटायला. मग आम्ही काय शिवजयंती असो, कुठलेही कार्यक्रम वेगवेगळे असो, कार्यक्रम. तर त्यावेळेस जर उपशाखाध्यक्ष होता, काही आता काय पैशावाल्यांची गोष्ट वेगळी असते, पण आम्हाला एक राजसाहेबांचा प्रेम म्हणून आम्ही स्वतः कटआउट लावायचं, मग स्वतःच जायचं, स्वतःच बांधायचं, स्वतःच हे करायचं. हा एक आमचा प्लॅनिंग असायचा आणि त्या पद्धतीने आम्ही करत राहायचो. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कुटुंबामधून काय सपोर्ट होता? म्हणजे राजकारणात चाललायस तर ते करायला पाहिजे, कारण बहुतेक ठिकाणी असं असतं की आपला मुलगा राजकारणात जायला लागला की आई वडील बोलतात की हा आउटलाईनला चालला. तर त्याबद्दल सन्माननीय राजसाहेबांनी पहिल्या सभेतच म्हटलं होतं की माझा मुलगा जिथे जातोय त्याबद्दल त्यांच्या कुटुंबाला एक हे वाटेल की माझा मुलगा फुकट नाही गेलाय. मग असं तुझ्याबद्दल कधी वाटलं का? म्हणजे आता जर बघायला गेलं तर आमचा जो विभाग होता हा एक शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि शिवसेनेतून बाहेर राजसाहेब पडलेले होते. त्या अनुषंगाने आमचा जो शिवसैनिकांचा जो पूर्वी जसा जोश होता तोच आमच्या रक्तातही होता. बरोबर आहे. हां, तर त्या पद्धतीने जर राजसाहेबच शिवसैनिक होते आणि आम्ही त्याच पद्धतीने वागत होतो, म्हणजे आमचे जे वरिष्ठ होते म्हणजे घरातले लोक शिवसेनेशिवाय घरात पण हा बॅकग्राऊंड होता सुरुवातीपासून. पण ज्यावेळेस मी पक्षात गेलो तेव्हा मी एक साधारणचा माणूस होतो. मी म्हणजे तुम्हाला सांगतो कार्यकर्ता, सामान्य कार्यकर्ता होतो आणि एवढा हाय लेवललाही नव्हतो की म्हणजे जशी आज माझी खाण्याची परिस्थिती एकदम योग्य आहे, म्हणजे काही त्याच्यात अडचण नाही, व्यवस्थित 2 टायमाचं जे जेवायला भेटते ते भेटतं. पण राजसाहेबांच्या ह्याच्यात मी जेव्हा गेलो आमच्या परिवाराचा एवढा हे नाही, चांगला पक्ष म्हणून तिथे गेले. त्याच्यानंतर मला सर्व म्हणजे परिवाराचा असो मित्रांचा असो सर्वांचा की आपण मनसे पक्षातच राहायचं. पण कालांतराने बरेचसे लोक कमी झाली, पण बाकी जे आहेत ते तसेच राहिले. म्हणजे आज आता जेवढे सुरुवातीला जे होते तुझ्या बरोबरचे तर आज तेवढे नाही आहेत, पण जे नवीन येतात ते आहेतच. म्हणजे राजसाहेबांबद्दल ही एक क्रेज आहे प्रत्येकाला, जो तरुण वयात असतो. हा राजकारण आहे. राजकारणात काय त्यांचा हेतू काय असतो? पैसे कमवण्याचा असतो. बरोबर आहे. आणि जे पैसे कमवण्याच्या हेतूने आले होते ते बाजूला गेले आणि ज्यांना राजसाहेबांबद्दल प्रेम आहे, मराठी माणसाबद्दल प्रेम होता, ते आजपर्यंत 18 वर्ष माझ्या सोबत आहेत, 1ही रुपयाची आशा न करता. सन्मान्य राजसाहेबांकडे हे कार्यकर्ते हेच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि त्यासाठी राजसाहेब नेहमी बोलत असतात की टचवूड की माझ्याकडे असे महाराष्ट्र सैनिक आहेत. शरद, नवीन कार्यकर्ते पक्षात येत असतात, तरुण कार्यकर्ते येत असतात. हे सर्व करत असताना मला आपल्या या तरुण कार्यकर्त्यांना, तुम्ही नक्की जेव्हा पक्षात आलात तेव्हा तुमची ती सुरुवात जी होती, ती सुरुवात जेव्हा तुम्ही पदाधिकारी किंवा कार्यकर्ता म्हणून केली तर काय असे अडथळे तुम्हाला आले आणि कोणकोणत्या गोष्टींची तुम्हाला अशी जाणीव झाली की काम करताना त्रास होतोय किंवा याच्यातून पुढे जाण्याच्या संधी आहेत? असं काय, म्हणजे कसं वाटलं असं? आता एकमेव तुम्ही जर बघायला गेलात तर पक्षात अडथळे येणारच आहेत, पण एखाद्याच्यावर जी जिम्मेदारी किंवा जबाबदारी दिली जाते पक्षाच्या थ्रूने ज्या पदाची, त्याचं जर काम करत असलं ना तर कुठलीही अडचणी निर्माण होत नाही. आज तुम्ही जर मला बघाल तर मी एक महाराष्ट्र सैनिकापासून आज विभाग अध्यक्षपर्यंत पोहोचलेलो आहे. बरोबर. सगळ्यात पहिलं पद कुठलं होतं तुमचं? मी एक उपशाखाध्यक्ष होतो. आज ज्या विभागाध्यक्षाने मला तिथे नेऊन ठेवलंय, आज त्याच विभागाध्यक्षाचं पद मला आहे. ओके.
म्हणजे पक्षात काम करत राहिलं तर पदं ही जी आहे ती तुम्हाला मिळत जातात. मिळत जातं. हे सर्व करत असताना काम करण्यापासून थांबवण्याचे प्रकार किंवा काम करू नये पक्षाचा असे कधी तुमच्यावरती कोणाचे दबाव किंवा काय? हो, विरोध असे बरेचसे आहेत. नवीन नवीन असताना आम्ही बॅनर लावायचो, बॅनर फाडले जायचे. हा. पण असे आम्हाला गावातले खूप असे नागरिक आहेत आमच्या शिळगावातले, जे आम्हाला समजून घ्यायचे, अरे तू ज्या पक्षात आहेस ना, तुला 100 काम करायचे असतील तर त्याच्यात तुला 99 कामाला खोडा घालणारे लोक येतील. बरोबर आहे. एकच काम असं असतं. असे चांगले चांगले आम्हाला सजेशन गावातली लोक देत होती आणि त्या गावातल्या लोकांचं सजेशन घेऊनच मी काम करत असायचो. जर एखादी बॅनर माझा फाडला तर समोरचा माणूस लगेच येऊ ना, तुझी प्रगती होत आहे, तू त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. बरोबर असं आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने करायला 100% पाहिजे. ही एक 100%ची गोष्ट आहे आणि हे मी त्यांच्या माध्यमातून शिलगावाच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून जसं आम्हाला ते सजेशन ते करत राहील. बाकी बऱ्याच ठिकाणी आम्ही म्हणजे जसं आता नवीन पक्षात आल्यानंतर कार्यकर्त्याचा एक पोस्ट असते, जसे मी त्यावेळेस उपशाखाध्यक्ष होतो. एक उपशाखाध्यक्ष म्हणजे एक प्रकारे एक नगरसेवकाच्या लेवलचा माणूस असतो. तर त्यावेळेत आम्ही असे गावात आम्ही कार्य म्हणजे नवरात्री उत्सव असो किंवा कुठली मंडळाचा पूजा असो किंवा शाळेचा कार्यक्रम असो, तर नवीन नवीन आम्हाला तिथे जाण्यास भीती वाटायची की आता इथे आपण कसं बोलणार किंवा आम्हाला सांगायचं भाषण करणार का. आपण नवीन नवीन आम्ही तिथे असं बोलण्यास टाळाटाळ करायचो. पण जेव्हा जेव्हा आम्हाला वाटायला लागलं तेव्हापासून आम्ही बोलण्याची सुरुवात केली. पहिल्यांदा पक्षाचं आंदोलन कुठलं झालं, ज्या आंदोलनामध्ये तू सहभाग घेतला होता? रात्री ज्या वेळेस मला असं वाटतं राजसाहेबांना अटक झाली 2007 2008 ला. हा, रात्रीच्या वेळेस आमच्या विभागाध्यक्ष बालकृष्ण भोईर यांचा फोन आला आणि म्हणजे त्यावेळेस राजसाहेबांना अटक होणार होती हे सर्वांना माहिती होतं आणि 2 ते 2:30च्या वेळेस रात्री आम्हाला फोन आला आणि एका फोनवर आम्ही कमीत कमी 40 ते 50 कार्यकर्ते त्यावेळेस 2:30च्या दरम्यान, जसं राजसाहेबांना अटक झाली रत्नागिरीला, तसेच आम्ही सर्व जसे जसे होते तोंडावर पाणी बिणी मारला आणि रस्त्यावर उतरलो. 2:30 वाजता. आणि मग आम्ही टीम बनवल्या. या टीम अशा होत्या की एका साईडला त्यांनी जायचं, तिकडे जर हे केला का जालपोल का इकडच्यांनी करायचं. म्हणजे आमच्या पाठीशी पोलीस पण होते. पण आम्ही अशी टीम ज्या बनवल्या त्या टीमच्या आम्ही टायर जाळणं, गाडी रस्त्यामध्ये ढकलणं. मला आठवतंय त्यावेळेला मी कॅलिबर पॉइंटला कामाला होतो. डोंबिवलीवर आमची बस जायची. राजसाहेबांना अटक झाली आणि जेव्हा शिळफाट्याला आम्ही आलो तर शिळफाट्याला टायर जळत होते. म्हणजे ते तुम्ही लोकांनी जाळले होते. तर त्या आम्ही जाळत होतो. असे बरेचसे असे आम्ही टीम. एक चांगला असा आम्हाला त्यावेळेसचा अनुभव आहे आणि राजसाहेबांना त्यावेळेस आमचा हा प्रेम होता. म्हणजे तो पहिला आंदोलन होता की ज्याच्यामध्ये भाग घेतला होता. त्याच्यानंतर असे असंख्य आंदोलनं जे आहेत असे त्याच्यानंतर आम्ही बऱ्याचशा आंदोलनामध्ये भाग घेतला. जसं बुलेट ट्रेनचं एक आंदोलन होतं. बुलेट ट्रेनचं आंदोलन ज्या वेळेस आम्ही केलं त्यावेळेस मी स्वतः 9 दिवस जेलमध्ये होतो. अच्छा, जेल होती? हा. किती दिवस? 9 दिवसाची. 9 दिवस आतमध्ये? हा, 9 दिवस आम्ही आतमध्ये होते. त्यावेळेस आम्हाला खूप असा अनुभव आला आणि आम्हाला हे कधी 2018 मध्ये? 2018 मध्ये जेव्हा राजसाहेबांनी हातात घेतला होता बुलेट ट्रेन. याच्या अगोदर छोटे छोटे आंदोलन झाले. त्यावेळेस कसा दिवा शहर नव्हता, दिवा हा एक विभाग होता. तेव्हा ठाण्यातून जे काय वरिष्ठ लेवलला जे आंदोलन होते त्याच आंदोलनामध्ये आम्ही भाग घेतो, कारण का आम्ही नवीन पक्षामध्ये असल्यामुळे. पण बुलेट ट्रेनचं आंदोलन असं होतं की त्यावेळेस समजा मी शाखाध्यक्ष होतो 2018ला, तर त्यावेळेस जाधव साहेबांनी जो आंदोलन केला की बुलेट ट्रेन ही फक्त नावासाठी आणलेली होती, कोणाच्या गुजरात्यांच्या लोकांसाठी, असा एक राजसाहेबांचा हेतू होता आणि ते बुलेट ट्रेन होऊ दे न दे. म्हणजे राजसाहेबांचं तेव्हा असं म्हणणं होतं की 1 लाख कोटी तुम्ही जे बुलेट ट्रेनवरती खर्च करताय त्याच्याऐवजी तुम्ही रेल्वेवरती खर्च केले तर त्याच्यातून चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध होऊ शकतील, लोकांना फायदा होऊ शकेल. पण हे सगळी आंदोलन जेव्हा तू करत होता, असा एखादा प्रसंग की ज्याच्यामुळे तुझ्या अंगावरती शहारे आले असतील, म्हणजे मनसेमध्ये आल्याच्या नंतर असा कुठला प्रसंग आहे की अगदी अंगावरती आपण ज्याला बोलतो काटा येणं किंवा शहारे येणं, असे बरेचसे प्रकार आहेत. पण एक असा प्रकार आहे, ज्यावेळेस मी 9 दिवस आम्ही जेलमध्ये होतो तर आमच्या 2 ते 3 दिवस म्हणजे मला असं वाटतं पहिली आम्ही सोमवारी आम्हाला बेल होणार होती, ती झाली नाही. आम्ही वाट बघत होतो आज बेल होईल, मंगळवारी नाही झाली. मग मंगळवारी आमची संध्याकाळी बेल झाली, पण जो पोस्टात पत्र टाकायचा होता तो मंगळवारी संध्याकाळी आमची बेल होण्याच्या लेट पोचला. त्याच्यामुळे आम्ही बुधवारी झालो आणि जेव्हा आम्ही तिथून बाहेर पडलो
म्हणजे जेलमधून. आणि ही तुफान गर्दी होती. जाधव साहेब होते, जसे सगळं राजूदादा होते, सगळं होते. राजूदादा होते. जसं राजूदादांनी जे आम्हाला मदत केली त्याच पद्धतीने तिथे जाधव साहेब सर्वांनी, आमचे पक्षाचे आपले जे हे होते वकील, यांनी सर्व व्यवस्था केलेली होती, हो. आणि आम्हाला तिथून कोर्टात नेलं. कोर्टात. आणि तिथे जेव्हा तो अविस्मरणीय क्षण होता, तिथे जाधव साहेबांनी डायरेक्ट साहेबांना जो फोन केला, साहेबांना, जाधव साहेबांनी राजसाहेबांना फोन लावला. फोन केला. ओके. आणि आमच्या 9च्या 9 जे सहकारी होते माझे जेलमध्ये, 9च्या 9 जण, त्यांना आम्हाला बोलायला दिलं. आणि तो क्षण म्हणजे, आणि मी एक छोटासा कार्यकर्ता असताना जर राजसाहेब माझ्याशी बोलतात, काय बोलले राजसाहेब बोले, आम्हाला बोललं शाब्बास बेटांनो, असंच काम करत राहा. आणि आम्हाला बोललं काय अडचण बिडचण असेल तर बिंदास जाधव साहेबांना तुम्ही सांगा. म्हणजे ते त्यांच्या नावाशी बोलले, पण मी बोलताना थोडंसं असं बोलतोय. तर असं त्यांना बोललं. आणि तो क्षण माझ्या एकदम म्हणजे याच्या आधी जेव्हा भेटला होता तेव्हा म्हणजे असं पर्सनल नाही, असं पर्सनल बोलायला, पहिला पर्सनल बोलणं हे फोनवर राजसाहेब बोलले. आणि महाराष्ट्राचा एखादी नेता एवढा आम्हाला फोनवर बोलतो एखाद्या छोट्याशा कार्यकर्ते, आज माझ्या अंगाला शेरा येण्यासारखा होता. अच्छा. शरद, तुम्ही ज्या विभागात राहता, आपला शिळ विभाग, या विभागाबद्दल असं म्हटलं जातं की सर्वात जास्त अनधिकृत बांधकाम ही तिथे आहेत. आणि या अनधिकृत बांधकामांच्या बद्दल म्हणजे जेव्हापासून मी तरी माहिती घेतलेली आहे, शरद पाटील हा माणूस या अनधिकृत बांधकामांच्या बद्दल खूप जास्त बोलतो, अगदी पालिकेपासून ते कोर्टापर्यंत. या मागचं नेमकं कारण काय? यामागचं एक महत्त्वाचं असं कारण आहे की जेव्हा मी पक्षात आलो, आणि पक्षात आल्यानंतर 2-3 वर्षानंतर आमच्या विभागात जे अनधिकृत बांधकामं अशा सपाट्याने वाढत होती. आणि त्याच टायमाला 2013ला रमेशदादा पाटील आमदार असते, बरोबर, हो, कल्याण ग्रामीणचे. आणि 2013ला एक बिल्डिंग 8 माळ्याची कोसळली. आणि लकी कंपाऊंड आदर्श बिल्डिंग म्हणून लकी कंपाऊंड मधली जी बिल्डिंग आहे ती कोसळली. आणि तिथे निष्पाक असे 74 लोक बली पडले. आणि ती मी माझ्या डोळ्यात देखत बघितली. कारण का आम्ही तिथे 7 ते 8 दिवस तिथल्या लोकांना, तिथल्या म्हणजे जे सर्व ज्या टीम होत्या त्यांना जेवण देणं, तिथल्या मशिनरीजवाल्यांना जेवण देणं हे आमचं काम होतं. आणि ते जेव्हा मृत्यू तिथे काढत होते ना, ते आमच्या डोळ्यात देखत आम्ही बघत होते. तर या अशा बिल्डर लोकांची लॉबी आहे. हे लोक फक्त गरीब जनतेला फसवण्याचं काम करत असतं. आणि गरीब जनता बोली सोडण्यात त्यांना एक घर हवं असतं, स्वस्त घर मिळतं, स्वस्त घर मिळावं म्हणून ते घर घेत असतं. आणि नालायक बिल्डर लोकांना फसवत असतात. या अनुषंगाने ते आम्ही सातत्याने करत होतो अनधिकृत बांधकामाचा. आणि मला माझा जो शील गाव आहे हा अनधिकृत बांधकामापासून मला दूर ठेवायचा आहे. आणि या संदर्भात मला काही करावं लागले तरी चालेल. म्हणून तुम्हाला सांगतो 2013 पासून तर आजपर्यंत 2025 पर्यंत आम्ही कोर्टात जी आमची PL दाखल आहे या संदर्भात अनधिकृत बांधकाम. तर माझा गाव मला कसा सेफ ठेवता येईल याच्यासाठी मला काही करावं लागलं तर ते मी करेल. पण इथे एकही अनधिकृत बांधकाम होऊ देणार नाही. शरद, या गोष्टी जेव्हा अनधिकृत बांधकामाबद्दल तू बोलत असतो तेव्हा धमक्या येणं, घाबरवणं हेही प्रकार घडले असतील ना? 100% अशा भरपूर धमक्या आल्यात. या धमक्या येताना बरेचसे प्रॉब्लेम पण झाले. पण धमकीला आपण कुठेही घाबरलो नाही. धमक्या ज्या वेळेला आल्या त्यावेळेस मी स्वतः माझ्या वरिष्ठ जे पदाधिकारी आहेत, प्रकाशदादा भोईर असतील, शहराध्यक्ष आमचे दिव्याचे तुषारदादा पाटील असतील, राजूदादा असतील, यांच्या अनुषंगाने मी कमिशनर साहेबांना, स्थानिक पोलीस स्टेशनला पत्रव्यवहार केले. पण हे करत असताना मला अशी काही भीती वाटत नाही. कारण का सन्माननीय राजसाहेबांचा माझ्यावर हात आहे, राजूदादा पाटील यांचा माझ्यावर हात आहे, आमचे जिल्हा अध्यक्ष अविनाशदादा यांचा हात आहे. याच्यामुळे मला कुठलीही प्रकारची अशी अनधिकृत बांधकामाच्या धमक्यांना भीती वाटत नाही. आणि जे करायचंय ते मनापासून करायचंय ना, बरोबर. तर याला भ्यायची काय गरज आहे? कारण का आपण जर अनधिकृत बांधकामाचं काहीच खात नाही तर आपण त्याला घाबरायचंही नाही. कारण का आपला गाव कुठे सुरक्षित राहील हे माझी जिम्मेदारी असतो. कारण का ज्या पक्षाचा मी पदाधिकारी आहे हे राजसाहेबांचं आम्हाला शिकवण आहे आणि त्या पद्धतीने मी ते करत असतो. मग हे सगळं धमक्या वगैरे करत असताना त्यांनी आमिष पण दिली असेल ना, पैसे घ्या, तोडबंद करा. खूप ना.
पण अशा आमिषाला आम्ही बळी पडणार. आज माझा जो चालतोय 2 वेळेचा मी जेवण जो खातोय बरोबर आहे. त्याच्यासाठी मला कोणाच्या पैशाची गरज नाही आहे आणि या अशा पैशांना आम्ही भूल ताप पण विचारत करत नाही, विचारत पण नाही. त्या महाराष्ट्र सैनिकाचं ते आहे. हा, असं तुम्ही तर बघायला गेला तर कित्येक वेळा आम्हाला असे पैशाची ऑफर आली, पण अशा पैशांना आम्ही कधी थारा दिला नाही. या सर्व गोष्टी होत असताना 2019 मध्ये एक आपल्या सर्वांच्या आवडीची गोष्ट झाली, ते म्हणजे सन्माननीय राजूदादा पाटील हे आपल्या कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेचे संपूर्ण महाराष्ट्रातून एकमेव आमदार निवडून आले. या शिळ विभाग हा सुद्धा कल्याण ग्रामीणमध्ये येतो आणि मला वाटतं त्यावेळेला तुम्ही उपविभाग अध्यक्ष या पदावरती काम करत होता. तो जो नेमका काळ जो आहे तो कसा होता, म्हणजे त्यानंतरच्या ज्या गोष्टी होत्या ते कशा होत्या? प्रथम तर मला असं वाटतं दादा तिकीट घ्यायला तयारही नव्हते. हं. पण ज्या वेळेस राजूदादांना राजसाहेबांनी घोषित केले की राजूदादांना विधानसभेवर लढवायचे, एका कमी वेळात आणि मोठा प्रचार करण्यासाठी कार्यकर्त्यांवर मोठा दबाव आला आणि राजूदादांचा जो काम होता तो एकदम उत्कृष्ट काम होता आणि सर्वांचे चाहते आहेत. त्याच्यात एक गाण्याला एकच वादा म्हणून राजूदादा वर्ल्ड फेमस वर्ल्ड फेमस झाला आणि त्या 2019च्या निवडणुकीत राजूदादा चांगल्या मताने निवडून आले. निवडून आल्यानंतर लगेचच मला असं वाटतं कोरोना हो, कोरोना हा 2020 मध्ये. लागला आणि ही आमच्यासाठी एक बॅड गोष्ट झाली की कोरोना काळात आम्हाला कुठल्याही प्रकारची निधी सरकारकडून मला वाटतं मिळायला दोन वर्ष नव्हतेच काही. मिळाली नाही आणि त्या अनुषंगाने आम्हाला काम 2 ते 2.5 वर्ष काम करता आले नाही. पण ज्या नंतर 2.5 वर्षाच्या नंतर जो राजूदादांनी काम केला हा कुठल्या आमदाराला सुद्धा होऊ शकणार नाही असा काम राजूदादांनी दिला. तुम्हाला सांगतो शील विभागासाठी नाही कमीत कमी 2.25 कोटी म्हणजे 29 आणि 33 विभाग, 33चा थोडासा भाग आहे हा कल्याण ग्रामीणमध्ये येतो मुंबईचा हा आणि 29 आहे भाग. या 29 आणि 33 मध्ये कमीत कमी 2.25 करोड रुपयाची निधी राजूदादांनी 1.5 वर्षात आम्हाला आणून दिली आणि यात चांगल्या प्रकारे मी शिरगाव असो, खेडकाली असो, डायगर गाव असो, भोलनाथ नगर असो, शिबली नगर असो, अशा बऱ्याचशा ठिकाणी पडलेगाव असो, अशा सर्व ठिकाणी या निधीच्या माध्यमातून कामं केली. शरद, मला हे ऐकायला आवडेल की सन्मान्य राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक किंवा पदाधिकाऱ्यांमध्ये असलेला जो प्रभाव असतो त्याच्यामध्ये तुला अशी कुठली गोष्ट आठवते किंवा कुठलं असं भाषण आठवते किंवा कुठलं असं वाक्य आठवते ज्याच्यामुळे तुला असं वाटतं की राजसाहेबांचा प्रभाव आपल्या व्यक्तिमत्वावरती पडलाय? असे 2 मी तुम्हाला गोष्टी सांगतो राजसाहेबांबद्दल. पहिलं, जेव्हा त्यांनी भाषण केलं की माझा जो कार्यकर्ता असेल हा माझ्या पक्षातला कुठेही फुकट जाणार नसेल, असा एक तो त्यांचा वाक्य होता. तो एक मला प्रभाव केला. त्याच्यानंतर महाराष्ट्रात असा एक अध्यक्ष म्हणजे राजसाहेब ठाकरे की ज्यांनी त्यांचं जी ब्लू प्रिंटची प्रेडिक्शन केलं ते लॅपटॉपवर केलं. ह्या गोष्टी फक्त म्हणजे भारत सोडल्यानंतर पाश्चात्य अमेरिका countries अमेरिका झालं, इंग्लंड झालं, या देशात होतात. पण एकमेव असा नेता आहे महाराष्ट्राचा ज्याची दूरदृष्टी महाराष्ट्रासाठी एवढी चांगली आहे आणि ती ब्लू प्रिंट त्यांनी सादर आपल्या लॅपटॉपवर केली. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा मला आकर्षित केला आणि त्या ब्लू प्रिंटमध्ये जे मुद्दे आहेत ते महाराष्ट्रासाठी वरच्या लेवलला नेणार आहेत. म्हणून मला एक राजसाहेबांबद्दल या गोष्टी खूप इतकं सगळं तर मला असं आठवतं की जेव्हा नाशिकमध्ये केलेली कामं होती तर नाशिकमध्ये केलेली कामं एखाद्या जाहीर सभेमध्ये आपण केलेली कामं लॅपटॉपच्या माध्यमातून लोकांना प्रेझेंटेशन देणं हेही मला वाटतं महाराष्ट्रात मी तर म्हणेन की देशात पहिल्यांदा घडलं असेल. आपल्या राजसाहेबांची तेवढी दूरदृष्टी आहेच आणि हे नेहमीच आपण बघत आलोय. म्हणजे त्यांनी एक ठोकताळा असं जे म्हणतात नेहमी की मी ठोकताळा व्यक्त करतो आणि आजपर्यंत आपण बघितलं असेल की ते झालेलंच आहे. मग त्यांनी जे युद्धाचं म्हटलं होतं तेही असेल किंवा इतरही गोष्टी, तर तेवढ्या राजसाहेबांकडे आपल्या दूरदृष्टी नक्कीच आहे आणि त्याचा आपल्या सर्वांना अभिमानही आहे. शरद, या सर्व गोष्टी होत होत्या, तू काम करत होता, सगळ्या गोष्टी होत्या, पण कधी असं मनाला वाटलं का की आता बस झालं, खूप झालं, आता यापुढे राजकारण करण्याची इच्छा राहिलेली नाहीये, सगळं हे सोडून द्यावं, असं कधी मनाला वाटलं का? हो, 2024ला वाटलं ना. गलिच्छ राजकारण बघता आता जसं समजा राजूदादा अख्ख्या महाराष्ट्राला माहिती होते की राजूदादा इथून निवडून येणार आहेत, जग जाहीर होतं. पण काय जादू झाली
काय भ्रष्टाचार झाला आणि राजूदादा निवडून न येण्याचं कारण, अशा वेळेस आम्हाला असं वाटलं की आता या अशा गलिच्छ राजकारणात आमच्यासारखे सभ्य कार्यकर्ते काम करून काही फरक नाही पडणार. तर असा थोडासा नर्वस होऊन आम्हाला असं वाटलं की राजकारणात काही राहिले नाही, म्हणून आता राजकारण सोडावं असं वाटतं. इव्हन महाराष्ट्रात पण प्रत्येकाला असं वाटत होतं, कारण जी कॅम्पेन सुरू होती प्रत्येक चेहऱ्यावरती हे होतं की राजसाहेबांचे यावेळेला कमीत कमी 25 ते 30 आमदार निवडून येतील. बरोबर आहे, तू जे बोलतोयस की ते होत असताना असं अचानक काय झालं, जी पॉझिटिव्ह एवढी सगळी एनर्जी होती. मग या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर तू परत स्वतःला कसं सावरलं? तर बघायला गेला तर जसं राजूदादा पडले, तर राजूदादा जसे निवडणुकीत पडल्यानंतर असे दिग्वंत नेते होते की जे 8-8, 9-9 वेळा निवडून आलेले ते सुद्धा पडले. हा एक आम्हाला नंतरचा अभ्यास भेटला. त्याच्यानंतर आम्हाला बरेचसे लोकांचे फोन यायला लागले की की आमचे काम करा. मनसेला त्यांना आवड होती, पण आम्हाला समजलं की मनसेला या लोकांनी मतदान केलेलं आहे. बरोबर आहे, इथे फक्त जो पोहोचलं राजकारण नाही आपल्यापर्यंत. हा ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही. फक्त इथे कुठेतरी गडबड मतांची झाली. चोरी, मतदानाची थोडक्यात म्हणायचं. मतदानाची मताची चोरी चोरी झाली आणि अख्खा महाराष्ट्रभर जे निवडून येणारे उमेदवार होते ते पडले. म्हणजे तुम्ही आता मगाशीच सांगितलं तुम्हाला मी की 7-8, 9 वेळेला जे निवडून आलेले कॅन्डिडेट पडतात, याचा अर्थ कुठेतरी नक्कीच घोल झालेला आहे, पाणी मुरलेलं आहे. आणि पाणी मुरलेलं आहे. त्याच्यानंतर आम्हाला जेव्हा फोन आले आणि त्या फोनच्या माध्यमातून असं पुन्हा आमची उभारी आली आणि सन्माननीय राजसाहेबांची आमच्यावर जो आशीर्वाद आहे, आणि सन्माननीय राजसाहेब एक मोठे दूरदृष्टी नेते आहे. जसं बाळासाहेबांचा आवाज होता तसाच एक सन्माननीय राजसाहेबांचा आवाज आहे, आणि त्या पुन्हा आम्ही उत्कृष्टपणे काम करण्यासाठी महाराष्ट्र निर्माणासाठी झटत राहिलो. आता पुढच्या काही महिन्यामध्येच निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लागतील. मग त्यासाठी पुन्हा एकदा जोमाने उतरावं लागेल. मग त्याची काही तयारी डोक्यात सुरू आहे? आता तयारी तर चालूच आहे, पण आपण जो आपल्या पक्षातून जो म्हणजे आमच्या पक्षातून जो महाराष्ट्र निर्माण सेनेतून जो वरिष्ठांचा आदेश येतो, ते राजसाहेब स्वतः तुम्हाला एक आठवण म्हणून सांगतो. पहिल्यांदा जेव्हा राजसाहेबांनी, पहिला असा नेता असेल की राजसाहेबांनी उमेदवारांच्या परीक्षा घेतल्या, हो, असा महाराष्ट्रात एकमेव नेता आहे की माझा उमेदवार कसा असला पाहिजे ती परीक्षा त्यांनी घेतलेली होती त्या पद्धतीने, आणि त्या परीक्षेला मीही होतो. पण मला काय बोलायचं त्याला, तर तिथे आमच्याकडे 3-4 उमेदवार असल्या कारणाने मला तिथे तिकीट मिळालं नाही, आणि तो तिकीट एक महिला आरक्षण असल्यामुळे तिथे महिलेला तिकीट देण्यात आले, आणि तिथे मला तिकीट नाही. पण आता जी तुम्ही सांगितलं की पुढच्या आता येणाऱ्या ज्या कॉर्पोरेशनच्या इलेक्शन आहेत याच्यासाठी माझी जलद तयारी चालूच आहे. लोकांचा प्रेमापोटी मी नक्कीच उभा राहील, आणि जो राजसाहेबांना महाराष्ट्र घडवायचा आहे त्याची सुरुवात मी माझ्या शिरगावातून करणार. शरद, 2च गोष्टी विचारायच्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मनसेचं स्थान तुम्ही नक्की काय बघता? आता महाराष्ट्राच्या राजकारणात मनसेचं स्थान असं असेल की एक दिवस असा असेल की महाराष्ट्राच्या विधानसभा सभेत सन्माननीय राजसाहेब मुख्यमंत्री बसलेले असतील. पक्षात जे नवीन कार्यकर्ते येतात किंवा जे महाराष्ट्र सैनिक येतात त्यांना तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीने आपण काम करायला पाहिजे? ज्या पद्धतीने मी जर आज 18 वर्ष काम करतोय, तर प्रत्येकाने एक संयम ठेवला पाहिजे, आणि येणाऱ्या नवीन कार्यकर्त्यांना असा संदेश दिला पाहिजे. एखादी गट अध्यक्षापासून तर विभाग अध्यक्षापासून तर शहर अध्यक्षापर्यंत या लोकांनी तळापर्यंत काम केलं पाहिजे, ग्राउंड लेवलला काम. सोशल मीडिया या सर्व गोष्टी होतच असतात, पण जोपर्यंत तुम्ही ग्राउंड लेवलला एखाद्या घरापर्यंत पोहोचत नाही, एखाद्या माणसाच्या म्हणजे एखाद्या माणसाच्या लास्ट एंड पर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत तुमच्या मतदानात परिवर्तन होणार नाही. तर माझा प्रत्येक मनसे कार्यकर्त्याला किंवा पदाधिकाऱ्याला एक विनंती असेल की त्यांनी घरापर्यंत पोचा, प्रत्येकाचं काम जाणून घ्या. तुमच्यात होत नसेल तर वरिष्ठांना सांगा, तो काम 100% होईल, आणि संयमाने काम करा. नक्कीच एक ना एक दिवस महाराष्ट्र निर्माण सेनेची सत्ता या महाराष्ट्रात येईल. असेल, नक्कीच असेल. धन्यवाद शरद. आज मनसेची बातमी आमच्या या पॉडकास्टमध्ये तुम्ही इथे आलात. गोष्ट महाराष्ट्र सैनिकांची जी तुमची कहाणी आहे ती तुम्ही आमच्या जे वाचक आहेत, जेव्हा आमचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना तुम्ही सांगितली, त्याबद्दल आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो. सर्व
आमच्या व्ह्युअर्सना आम्ही हे सांगू इच्छितो की आमचा हा जो पॉडकास्ट आहे सर्वसामान्य महाराष्ट्र सैनिक आणि सर्वसामान्य पदाधिकारी यांना त्यांचा जो संघर्ष आहे हा सांगण्यासाठी म्हणून आम्ही हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे. हा पॉडकास्ट बघून झाल्याच्या नंतर जर तुम्हाला तो आवडला असेल तर आपले जे इतर महाराष्ट्र सैनिक आहेत, आपले जे सहकारी आहेत, त्यांनाही तुम्ही हा पॉडकास्ट त्याची लिंक जी आहे ती पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. पुढच्या भागामध्ये असेच एक आपले महाराष्ट्र सैनिक जे आपल्या कामाने आपल्या पदांपर्यंत पोहोचलेले आहेत त्यांना आम्ही पुढच्या तिसऱ्या भागामध्ये नक्कीच घेऊन येऊ. तुर्तास जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.